नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज मी काही टिप्स सहित माझे किचन मी रात्रीचे कसे क्लीन करते ते सांगणार आहे. आपल्या गृहिणींचा सगळ्यात जास्त वेळ किचनमध्ये जातो. आपले किचन क्लीन आणि फ्रेश असावे असे सगळ्यांनाच वाटतं. रात्रीचा स्वयंपाक आवरला की जेवण करूनच मग मी किचन क्लीन करते. रात्रीचे उरलेले जेवण सगळं मी साईडला बाजूला काढून ठेवते आणि भांडी घासण्यासाठी सिंकमध्ये ठेवते. रात्रीचं शेगडी काचेची आहे. रात्रीची मी शेगडी काचेची असल्यामुळं गरम असताना थंड पाणी टाकू शकत नाही. त्यामुळे थंड पाणी टाकल्यावर काचेची शेगडी तडा जाऊ शकते. म्हणून मी जेवण वगैरे सर्व आवरूनच मगच क्लीन करायला घेते. सर्वप्रथम भांड्यांचे, ताटाचे सर्वप्रथम मी खरकटे काढून घेते, म्हणजे सिंकमध्ये अडकू नये आणि आपली घासणीसुद्धा खरकटे वगैरे अडकून खराब होते. म्हणून मग मी सर्वप्रथम सिंकमधील सगळ्या भांड्यांचे खरकटे काढून घेते आणि मगच मग ओटा वगैरे आणि शेगडी क्लीन करायला घेते. मी शेगडी रात्रीचीच 1 ते 2 दिवसाआड घासते, म्हणजे घाण होत नाही. जास्त दिवस तसंच ठेवले तर शेगडी खूप खराब होते आणि शिवाय कॉक्रोच आणि मुंग्या होतात. दररोज काय घासावं लागत नाही. 1-2 दिवसाआड घासलं ना तर शेगडी चांगली राहते. दररोज काय ओल्या फडक्याने स्वच्छ पुसून घ्यायचं. स्वच्छ पुसून घेतल्यामुळं शेगडी छान राहते आणि फ्रेश राहते. शिवाय ओटा आणि शेगडी स्वच्छ घासून घेऊन पाठीमागील टाईल्स, त्या टाईल्स पण फोडणीचे तेल उडून खूप खराब होतात. त्यामुळे त्या टाईल्स मी दररोज क्लीन करून घेते. नाहीतर क्लीन नाही केलं तर ओट्याच्या वरचे सगळे घाण आणि पाठीमागच्या टाईल्सची घाण याच्यामुळं वासाने कॉक्रोच तयार होतात. म्हणून मी ओटा आणि पाठीमागचे टाईल्स दररोज घासून घेते. रात्रीची भांडी मी कधीच ठेवत नाही. रोजच्या रोज घासण्याची सवय मी ठेवली आहे. माझ्याकडे काही काम करण्यासाठी बाई लावली नाही मी. त्यामुळे सकाळी उठल्यावर आपल्यालाच फ्रेश पण वाटायला पाहिजेत. नाहीतर भांडी तशीच ठेवली तर सकाळी सगळा मूड खराब होतो आणि शिवाय भांड्यांना वास पण येतो. सकाळी उठल्या उठल्या आपला ओटा आणि किचन फ्रेश असला तर स्वयंपाक करायसाठी आपल्याला पण बरं वाटतं. भांडी घासून ओट्यावरील सगळे पाणी काढून मगच मी भांड्याचे रॅक ठेवते. तसंच जर ठेवलं तर ओठा पाणी राहून राहून तिथे डाग पडतात पाण्याचे. भांडी आणि ओटा साफ करून झाल्यावर मी दररोज माझ्या ओट्याखालील ड्रॉवरचे दरवाजे व्यवस्थित पुसून घेते. कारण भांडी वगैरे घासली की आपण उभं राहून भांडी घासल्यामुळं खाली पाणी वगैरे पडतं. ते पाणी तसंच राहून आपलं फर्निचर खराब होऊ शकतं. त्याच्यामुळं मी भांडी वगैरे घासून झाली, ओटा साफ करून झाला की लगेच ते पुसून घेते. लाकडी असल्यामुळं फर्निचर तिथे वास पण येऊ शकतो आणि कॉक्रोच पण होऊ शकतात. पाणी खाली साचल्यामुळं पण कॉक्रोच होतात. त्याच्यामुळं मी रोजच्या रोज भांडी वगैरे झाली की ओटा वगैरे साफ करून झाला की ड्रॉवरचे दरवाजे वगैरे पुसून घेते आणि सिंक वगैरे चांगलं क्लीन करून घेते मी. सिंकच्या कोपऱ्यामधून नळ वगैरे आपला हात लागून सगळा खराब झालेला असतो. त्याच्यामुळं रोजच्या रोज मी ते क्लीन करून घेते. शिवाय माझ्या ओट्याच्या वरतीच आम्ही फिल्टर लावला आहे. तर फिल्टर पण त्याच्यावरती डाग वगैरे उडून जातात. तर मला रोज ते फिल्टरवरती वगैरे हात लावावा लागतो. नाहीतर मग फिल्टर खूप खराब दिसतं. त्याच्यामुळं मी फिल्टर पण साफ करते आणि सिंकच्या वरचे वगैरे टाईल्स सगळे व्यवस्थित घासून घेते. माझ्या ड्रॉवरचे दरवाजे व्हाईट कलरचे आहेत. नाही पुसले तर ते खूप खराब दिसतात. त्याच्यामुळं रोजच्या रोज ते पुसून घ्यावं लागतात. आणि तशी जर आपली सवय ठेवली तर व्यवस्थित आपलं किचन पण छान दिसतं. हे पहा, मी आपल्या घासण्या वगैरे असतात त्या गरम पाणी टाकून माझे खालचे ड्रॉवर आणि फरशी पुसूपर्यंत मी असं लिक्विड वगैरे टाकून गरम पाण्यात घालून ठेवते. असं घालून ठेवल्याने आपल्या घासणीचा वास येत नाही
असं घालून ठेवायचं आणि नंतर सगळं आवरल्यानंतर घासणी स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग गाळत ठेवायची, म्हणजे मग वास येत नाही. तर मी ड्रॉवरचे दरवाजे वगैरे स्वच्छ क्लीन करून घेते. ड्रॉवरचे दरवाजे व्हाईट असल्यामुळं त्याच्यावरती डाग राहिले की खूप खराब दिसतात, त्याच्यामुळे मला रोज साफ करावं लागतं. माझे किचन छोटे आहे, त्यामुळे मी आधीच सगळा झाडू मारून घेतल्यामुळे रोज रात्री भांडी घासताना पाणी पडते, म्हणून मी रोज सगळे किचन पुसून घेते आणि फॅन लावून कोरडे करते. असे केल्याने किचन दररोज क्लीन राहते. शिवाय सकाळी स्वतःलाही जेवण बनवण्यासाठी उत्साह येतो. शिवाय रोज आपले किचन फ्रेश दिसते. किचनचा ओटा आणि शेगडी घासल्यामुळं तिथे ओलसरपणा राहतो, तो मी कोरड्या कपड्याने पुसून घेते. असं केल्याने शेगडीवरती डाग राहत नाहीत आणि ओट्यावरचं सगळं पाणी मी काढून घेते. पाणी काढून घेतल्यामुळं तिथे डाग तयार होत नाहीत. पाणी काढून झाल्यानंतर हे पहा, मी घासणी जी भिजत ठेवली होती ती स्वच्छ धुवून घेते आहे. अशी स्वच्छ घासणी धुवून घेतली ना, त्या घासणीला अशी घासणी साफ केल्याने घासणीला वास येत नाही. चला तर मंडळी, माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.